Good morning. How are you? तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी प्रवीण सुरेंची तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपला आजच्या पार्ट 2 ब्लॉगमध्ये, म्हणजे एपिसोड 2 मध्ये. तर आता सकाळचे उठलेत सगळे, आंघोळ वगैरे सगळ्यांनी केलेत. हे बघा, आपण इथं रोडला स्टे केलता, रोडच्या किनाऱ्याचे हॉटेल. तर आता आपला पुढचा प्लॅन, मामा पुढं कुठं थांबायचं आता? छत्तीसगड ना? चंदीगड. आता पुढं डायरेक्ट चंदीगडला थांबणार, नेक्स्ट स्टॉप. तर चंदीगडवरनं मग उद्या सकाळी मनाली. तर आता हा पार्ट तुम्ही बघा, गेला पार्ट तुम्ही बघितला असेल, हा पार्ट तुम्ही बघा आणि पुढे एन्जॉय करा आजचा दिवस. चला मित्रांनो, बघा आता मामीनी कालचेच कपडे घातलेत. हे अशा आमच्या मामी इकडे बघा, स्वीट स्माइल द्या. दिसत नाही, अशी उजाड घ्या नाही तर आता सर्वांचं आवरून झालेलं आहे, सर्वांनी कपडे वगैरे घालून सर्व झालेलं आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या पुढच्या प्रवासाला निघत आहे. तर आता तुम्ही हा ब्लॉग बघा पूर्णपर्यंत, लास्टपर्यंत. कुठपर्यंत होतं बघू आपण. आता रात्रीचा ब्लॉग म्हणून जर तर 2 पार्ट झाले तर एपिसोड दुसऱ्यामध्ये हा ब्लॉग टाकल, आणि जर तर एका पार्टमध्ये छोटा झाला तर रात्रीचा आणि हा पार्ट जॉईन करून एकच टाकल. चालेल बघा, लगेच टाकायचा प्रॉब्लेम आहे, जाम लगेच झालेला आमचा. आता चाय नाश्ता करतो आणि रूमची चावी घेतो. कुल्हड चाय मस्तपैकी राजस्थानचा कुल्हड चाय पितो. बाय इकली. बाबा तुझे नाव सांग बघू सगळ्यांना. बाबा तुझे नाव सांग सगळ्यांना. तुला चॉकलेट देतो मी. नाव सांग. शमलुद्दी. बोल ना. लास्ट आहे ती. तुझी मस्ती टाकाल मी तुम्हाला. ती शांत वाटते तुम्हाला आता. जेव्हा ती मस्ती करते ना तेव्हा बघा तुम्ही तिला. दादूच बाई समोर लगेच टाकतो ते. तर पुढचा प्रवास चालू करू. चला. आता गँग आली आपली पराठे खायला. आम्ही चाय पित होतो, गँगने पराठा मागवलाय. मस्त लागतो तू. तर आता फायनली मित्रांनो, आता आम्ही निघलेलो आहे आपल्या उदयपूरच्या हॉटेलवरनं. आता आम्ही इथून उदयपूरवरनं डायरेक्ट एक्सप्रेस मारून चंदीगडला जाणार. आणि मग चंदीगडला मग रात्रीचा स्टॉप घेऊन मग तुमचं काय ते. काल आम्ही पूर्ण मुलुंडपासून ते उदयपूरपर्यंत 754 किलोमीटर आलो. आणि आता आज बघू किती कव्हर करतो. तर मित्रांनो हे बघा, असे हाल होतात. बघून घ्या कसे झोपलोय आम्ही. बघून घ्या, शिकून घ्या. हा बघा, बघून घ्या. जाम हाल झालेत मित्रांनो. हाल म्हणजे आता काय, मनालीला व्हायचं ना आता. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मनालीचा जसा बरफ दिसला ना, सगळी थकावट निघणार आहे, सगळी थकावट निघून जाणार आहे. कारण की सुकून भेटणार आहे. मोहब्बत गई भाड़ में और हम आ गए पहाड़ गए, चली पहाड़ में. तर मित्रांनो बघा, म्हणजे जास्त काही टेन्शन नाही, कारण की गाडी खूप कम्फर्टेबल आहे ना आपली. नका ना भाऊ. आधी तिथं या झोपायला भेटतो ना, कुठतरी एसीत बसलोय चांगला, तिथं नको गरमीत.
मनालीला चाललोय. बोल ना बाय बाय बोल. आम्ही मनालीला चाललो गाईस. फिरायला चाललो बर्फात. बोल. बर्फ खाणार ना तू? बर्फ खाणार. हा भाई मी जाऊ गाडीवर. बघा मित्रांनो बबी बघा मला बोलती ना गाड्यावाला बोलती मोठ्या कॉल लेके जा. बाय इकडे बोल. बाय इकडे बघ काय बोलते ते बघा. आता आपण काय बोलतात राजस्थान जयपूर राजस्थानच्या रोडवर आहे. आता इथून डायरेक्ट आपण 250 किलोमीटर या रोडनी जाणार आणि त्याच्यानंतर मग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तर मंडळी आज आपण दुसरा दिवस आला आणि आपण राजस्थानमध्ये आहोत. 6000 का टिकट डाल रहे. नुसता डिझेल मित्रांनो नुसता डिझेल. काल 6000 टाकला. आज किती टाकला रे बाबा? आज भी 6000 का. आज भी 6000 का. काल 6000 टाकला. पेट्रोल पंप एक फुल काळा घोडा फुल डिझेल खाणार आहे. काळा घोडा फुल डिझेल. काय गो बाय मला पापा दे. मला पापा दे. फुल चिल्ड एसी लावली. खूप म्हणजे खूप मजा येते. खूप मजा. फुल एसी लावली. आताच मगाशी परत डिझेल भरलं 6000चं. काल पण 6000चं भरलं. तुम्हाला A to Z तुम्हाला A to Z सगळं सांगा किती डिझेल लागलं. आता गाडीचा AC कूलंट टाकलाय मामानी. लास्ट टाइमच टाकला होता आता निघायच्या आधी. डिझेल तर सांगाल तुम्हाला. हॉटेलचा खर्च काय झाला. जेवणाचं काय जेवतो आम्ही. परत किती काय खर्च होतो. नाश्ता वगैरे. परत रोड हायवे A to Z सगळं सांगा. हा काय हा तर मित्रांनो आता आपला उदयपूरवरून आपण आता निघलो चंदीगडसाठी. तर आता आपला फर्स्ट ट्रेक आहे हा. तर आता मामा आपण कुठं थांबलोय नक्की सांगा. आपण थांबलोय हॉटेल नील. हॉटेल नीलला. हॉटेल बघा किती भारी आहे. तर आपली गाडी लावली सावलीमध्ये. हॉटेलची एंट्री बघा. राजस्थान उदयपूरमध्ये आला ना तुम्हाला असाच नजारा भेटत असं. इथं यायचं असं. इथं असं इथं बसून घ्यायचं मस्त. हॉटेल बघा. आता जेवतो दुपारचा. जेवायचं कुठं आहे? एका तिकडे समोर जेवतो इथे आणि जेवून मग आपला पुढच्या प्रवासाला निघू. चला मित्रांनो खूप भारी हॉटेल आहे. एवढं भारी हॉटेल आहे ना. खूप भारी हॉटेल. हे बघा यांची तर फुल मजा आहे. फुल मजा. तशी आमची पण मजा आहे. पण जेवायचं अजून. बाबा ए बाबा इकडे. बाबा तू ऐक ना. बोल गाईस जेवायला या. बोल मित्रांनो जेवायला या. ऐक ना बाबा. बाबे तँगे कर. बोल तँगे बाबा इकडे ना. बाबे इकडे. मित्रांनो राजस्थानचे आपला राजस्थान उदयपूर या साईडच्या हॉटेल बघा कशा असतात. म्हणजे आता आम्ही राजस्थानमध्ये नाही पण तरी पण बॉर्डरमध्ये अजून बॉर्डर क्रॉस नाही केली. तर मामी कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटत आहे आम्हाला. मामी बोलतात मला ब्लॉगमध्येच घेत नाही. तर बोला मामी मनालीचा एक्सपिरियन्स कसा असणार तुमचा? अजून तर पॅराग्लायडिंग करणार आहे. मामी पॅराग्लायडिंगला लय घाबरतात ना आमच्या. पॅराग्लायडिंग करायची. बघायलाच तुम्ही सगळे. मामीचा बड्डे पण आहे. मामीचा बड्डे कधी आहे? 22 एप्रिल. हां मग तू भाऊ काय बोलतो तू? मामीचा 22 एप्रिलला बड्डे पण आहे. तर मामी बोलतात आहे मी हवेत पॅराग्लायडिंग करताना हवेत काय बोलतात हवेत हे करणार आहे. हवेत काय करणार आहे? हवेत केक कटिंग करणार आहे. बघू आता मग आम्ही केक कट करणार आहे. दाल तडका. मित्रांनो भांडे बघा हे कसे. दाल तडका.
तर मित्रांनो आता मस्त पैकी आम्ही गदिल्यावर पडलो इथं जेवून बिवून. भाऊ कसं वाटलं भाऊ जेवण? इकडे बघ जरा. पण त्याला भात नव्हतं राहिला, हा आणि पण ते आमच्याकडे बघत होता. एवढे जिरा राईस, 4 जिरा राईस मागवले फुल आणि 20 रोट्या. आणि भाजी सांग रे बाई, तू सांग. कोल्हापुरी, हा भेंडी हा और पनीर. पनीर फुल धुडकूस. मामा तिकडे हिसाब लावतो रे किती पैसे झाले किती नाही, कारण की बिल मामा पे करतो ना, आम्ही नाही. चला तर आता मस्तपैकी मित्रांनो जेवून झालंय आपलं. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता इथून डायरेक्ट चंदीगड, कुठं थांबले नाही काय नाही. जर का आता जाऊसपर्यंत 10 वाजले, 10-11, तर मग चंदीगडला थांबू. तिथं जेवायला धाब्यावर थांबू 9-10 वाजता. आणि मग त्यानंतर आपलं डायरेक्ट मनालीला मॉल रोडला सकाळी मस्त इथं स्टे बी घेऊन. आता टायमाला आम्ही वावरात जातो दुपारचा गाडी घेऊन. साईडला जायचं काय तर वावरात जायचं. तर मित्रांनो हे बघा हे काय आहे मला सांगा तुम्ही कमेंट करून. वॉशरूम आहे, अक्षरशः वॉशरूम आहे बघा. एवढं मोठं वॉशरूम. एवढं मोठं वॉशरूम आहे बघा. इथं माणूस एका झोपल आहे बघा. झोपल काय बघा. एवढं मोठं वॉशरूम आहे. एवढं मोठं वॉशरूम आहे. आणि आता आम्ही कुठे आता आम्ही इथं काय होतं आपलं चंदीगड एक्सप्रेसवे, ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवेला आहे. एवढा मोठा एक्सप्रेसवे ना, तुम्ही व्हिडिओ तर बघितला असतील. खूप मोठा एक्सप्रेसवे आणि त्याच एक्सप्रेसवेला हा रेस्ट रूम वगैरे आणि पेट्रोल पंपसाठी एरिया आहे. एवढा मोठा वॉशरूम आहे बघा. कधी आजच्या जिंदगीत पहिल्यांदा असं एवढा मोठा वॉशरूम बघितला. इथं चेंजिंग रूम आहेत हे बघा, असे चेंजिंग रूम आहेत इथं. आणि स्टार्टिंग बघा कशी आहे हे बघा. इथं जेंट्स आहे आणि लेडीज पण सेम तसंच आहे. हा बघा हा एक्सप्रेस आहे. तर आता गाडी लावली आपली गाडी लावली ते. आणि बघा हा एक्सप्रेस आहे. एक्सप्रेस आहे पण बघा काय भारी. तर पेट्रोल पंप वगैरे राहायला खायला सगळे A to Z. त्या साईडला बघा, त्या साईडला काहीतरी गार्डन वगैरे पण वाटतं. हे बघा हे रेस्ट रूमसाठी बघा काय काय. जर तर तुम्ही लांबून वगैरे येत असाल किंवा काय बघा किती काय काय बघा. बघा तिकडे क्रिकेट खेळतात आता, डॉजबॉल खेळतात ते. राम मारी सगळे का निराश झाले सांग जरा याने. सगळे का निराश झाले? चिकन नाही भेटलं. कालपासून पनीर खाते, कालपासून पनीर खाते आणि आता पण पनीरच खायचं. मित्रांनो खाली दरड बघा.